नागपूर रत्नागिरी महामार्गाचे काम दानेवाडी परिसरामध्ये सुरू आहे। मेघा इंजिनिअरिंग कंपनीला गटरचे मोल्ड बनवण्यासाठी रिकामी जागा भाड्याने आवश्यक होती। या परिसरातील केरली इथल्या भागवत चंद्रकांत नलावडे यांनी आपल्याकडे रिकामी जागा उपलब्ध असून ती तुम्हाला भाडे तत्वावर देतो असे म्हणून कंपनीला सांगितलं। कंपनीनं भाडे करार पत्र करून मागितलं। मुख्यतः ही जागा कोल्हापूर इथल्या जिजा महेश सावंत यांच्या मालकीची आहे। त्या वयोवृद्ध आणि संन्यासी असल्याने त्यांनी त्यांच्या नावाची पॉवर ऑफ अटर्नी म्हणजेच वटमुक्त्यार पत्र आपल्याला दिलं असून त्या पत्राच्या आधारे आपण कंपनीला भाडे करार पत्र करून देतो असं भागवत चंद्रकांत नलावडे यांना सांगितलं आणि त्यानुसार त्यानं खोटं भाडे करार पत्र करून मेगा इंजिनिअरिंग कंपनीला दिलं। त्या भाडे करार पत्राच्या आधारे मेगा इंजिनिअरिंग कंपनीने दानेवाडी इथल्या गट क्रमांक 215, 216 आणि 217 यामधील 96 गुंठे जमीन ताब्यात घेऊन तिथं कामही सुरू केलं। या भाडे करार पत्राच्या आधारे नलावडे यानं मेगा इंजिनिअरिंग कंपनीकडून 1,27,155 रुपये मिळवले आणि ते परस्पर हडप केले। ही बाब जिजा महेश सावंत यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी कोडोली पोलिसात याबाबत तक्रार दिली असून कोडोली पोलिसांनी भागवत चंद्रकांत नलावडे याचा सहकारी नागेश बागडी याला ताब्यात घेतलं असून भागवत नलावडे याचा शोध कोडोली पोलीस घेत आहेत। त्याचबरोबर या बोगस वटमुक्त्यार प्रकरणामध्ये स्टॅम्प पेपर कोणी विकला, कोणाच्या नावाने विकला, तसेच कोणत्या वकिलाने हे बोगस वटमुक्त्यार पत्र नोंदवलं, नोटरी केली याबाबतचा तपास अद्याप कोडोली पोलीस करत आहेत। दरम्यान या प्रकरणामध्ये आणखीन काही जणांची नावे उघड होण्याची शक्यता आहे, पण पोलिसांनी निपक्षपातीपणाने तपास करणे गरजेचे आहे। केके न्यूज साठी कोडोलीहून सनी काळे। कोल्हापूर जिल्ह्यातील सुझुकीची एकमेव डीलरशिप म्हणजे मोहिते सुझुकी। 16 वर्षांच्या प्रदीर्घ अनुभवासोबत तुम्हाला इथे मिळेल सेल्स, सर्व्हिसेस आणि स्पेअर्स एकाच छताखाली। 18% GST सह विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी भेट द्या मोहिते सुझुकी, काळा नाका, कोल्हापूर, मोहिते सुझुकी, उद्यमनगर, कोल्हापूर आणि मोहिते सुझुकी, सानेगुरुजी, कोल्हापूर।